NPT महामार्गाचं काम सध्या महाराष्ट्रात प्रगतीपथावर आहे। हा महामार्ग बदलापूरमधून जात असून त्यामुळे भविष्यात बदलापूरला थेट पनवेल आणि मुंबईची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। सोबतच बदलापूरजवळ लॉजिस्टिक हब उभारणीला या महामार्गामुळे चालना मिळणार आहे। बदलापूर ते पनवेल दरम्यान जो 4.16 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे, त्या बोगद्याचं काम सुद्धा निम्म पूर्ण झाले। यामुळे बदलापूर ते पनवेल अवघ्या 15 मिनिटात गाठता येणार आहे। महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असणार आहे। महाराष्ट्रात 189 किलोमीटर लांब आणि 120 मीटर रुंद असा हा महामार्ग असेल। हा रस्ता बदलापूर शहराजवळून जातोय। बदलापूरच्या बेणशीळ गावाजवळ सध्या या रस्त्याचं काम जोरात सुरू आहे। सोबतच बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचं काम बेणशीळ गावाजवळ सुरू करण्यात आलंय। तब्बल 4.5 किलोमीटर लांबीचा हा बोगदा पूर्ण होण्यासाठी जून 2025 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। त्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे। या महामार्गावर जाण्यासाठी कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या दहिवली गावातून इंटरचेंज असणार आहे। सोबतच मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गही या महामार्गाला जोडलेले असणार आहेत। त्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील प्रवाशांना नवी मुंबई, पालघर, गुजरात, नाशिक, नागपूर या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवान असा महामार्ग उपलब्ध होणार आहे। नमस्कार, मी सुहास चिटणीस, मी प्रकल्प संचालक आहे ठाण्याचा। नमस्कार आमदार साहेब। हा जो टनेलचा जो प्रोजेक्ट जो आहे तो साधारणतः 10 किलोमीटरची लांबी आहे। किलोमीटर 69 टू किलोमीटर 79 असा तो प्रोजेक्ट आहे। तर त्याच्यामध्ये टनेल पर्टिक्युलर जो आहे तो 2 ट्यूबचा टनेल आहे आणि त्याची लांबी जी आहे ती 4.16 किलोमीटर एवढी आहे। तर साधारणतः टनेलचा पार्ट हा 4.16 किलोमीटर आणि उरलेला पार्ट जो आहे तो हायवेचा पार्ट याच्यामध्ये असेल। याची जी आमची प्रोजेक्ट कम्प्लिशनची जी ड्यू डेट जी आहे ती साधारणतः 17 जुलै 2025 अशी आहे। सध्या त्याचा फिजिकल प्रोग्रेस जो आहे तो साधारणतः 25-26% एवढा झालेला आहे। परंतु टनेलच्या बाबतीमध्ये जर विचारायचं झालं तर टनेलच्या चारही फेस म्हणजे भोज साईड असेल किंवा मोरबे साईड असेल, चारही साईडनी आपण त्याचं काम एक्सक्युशन चालू केलेलं आहे। टनेलच्या बाबतीमध्ये जसं मी आता म्हटलं की दोन टनेलला जोडणारा असे आपले क्रॉस पॅसेजेस आपण ठेवलेले आहेत। साधारणतः 500 मीटर अंतरावर क्रॉस पॅसेज असतील आणि म्हणजे त्याची नंबर जर बघायचं झालं तर 7 क्रॉस पॅसेजेस आहेत, जेणेकरून काही समजा एखादी इमर्जन्सी सिच्युएशन जर अराईज झाली तर त्या क्रॉस पॅसेजेसच्या थ्रू आपल्याला एका टनेलमधून दुसऱ्या टनेलकडे जाता येईल। आता 20-22% त्याचं काम झालेलं आहे। केवळ बदलापूर नाही तर इकडच्या सगळ्याच परिसरांना, मग अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, कल्याण असेल, कल्याणला सुद्धा याला आपण रायत्याला जो मालशेत नॅशनल हायवे त्या ठिकाणी आपण त्याला एंट्री दिलेली आहे आणि दुसरी दिलेली आहे ती आपल्या बेणशीलच्या जागेवर। बदलापूरचं तर एक अशा प्रकारचं चित्र तयार होतंय। 15 मिनिटामध्ये एअरपोर्ट पनवेल, 15 ते 20 मिनिटामध्ये, 40 मिनिटामध्ये CST आपण बदलापूरवरून जाणार तर डायरेक्ट अटल सेतूच्या वरून डायरेक्ट CSTला 40 मिनिटामध्ये जाणार। त्याचबरोबर वसई विरार त्या बाजूला 40 मिनिटामध्ये जाणार। वडोदऱ्याला मला वाटतं काहीतरी 4 तासामध्ये वडोदरा आहे। आणि सगळ्यात महत्वाचं का दिल्ली सुद्धा आपल्याला सगळ्या ट्रेनपेक्षा जाण्यासाठी सगळ्यात जवळचं होईल। मला वाटतं काहीतरी 11 तासामध्ये दिल्लीला आपण पोहोचणार आहोत। हे दळणवळणाच्या बाबतीमध्ये सगळ्यात चांगलं महत्वाचं काम या रस्त्यामुळे झालंय आणि त्याचा आज खऱ्या अर्थाने पाहण्याचा एक दुसरा हेतू होता की इथून हा जो एंट्री आहे त्या एंट्रीवरून बदलापूरला कडे किंवा रायत्याकडे जाणारा माझ्या जे मतदारसंघात ते सगळे शहरे आहेत किंवा बाजूला गाव आहेत यांना सर्व्हिस रोड असावेत अशा प्रकारची एक मागणी आमची सगळ्यांची आहे। आम्ही बरीचशी चर्चा त्या बाबतीमध्ये केली आणि त्याला सुद्धा आपण ज्या ठिकाणी एंट्री आहे वर गावाला किंवा त्या शहराला जाण्याची त्या ठिकाणी वरच्याच बाजूनी त्याच्यावर अशा प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय आणि मागणी करतोय। मला मनापासून या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि खरं म्हणजे ज्यांच्या या सुपीक डोक्यातून या कल्पना आल्यात रस्त्यांच्या आणि देशाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलाय त्या आदरणीय गडकरी साहेबांचं मनापासून आभार मानतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका। कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत।